जो आज विषय आला होता तो होता की मुस्लिम समाजाचं आरक्षण आणि मुस्लिम समाजाचं योगदान। आज आपण 20 जण इथं आलो। आता जर धर्माचा विचार आपण नाही करायचा म्हटलं तरी एकदा करूया। आपण कुठले तरी आपण सगळ्या धर्माला रिप्रेझेंट करू। आपल्याकडे आज मुस्लिम धर्मातला आहे काय का? नसीम होते पण ते खाली चढता आलं नाही। आज असा विचार करून बघा की जो आपल्या बरोबर असणारा आपल्या आजूबाजूला राहणारा जो मुस्लिम समाज आहे तो काय काम करतो, कोणती कामं करतात, कोणती कामं करतात? तुमच्या आजूबाजूला कोणती कामं करतात? फळ विक्री करतात, भाजीपाला, गाड्या चालवतात, नॉनव्हेज विकतात। नॉनव्हेज विकतात म्हणजे हिंदू खाटीकी आहेत, मुस्लिम खाटीकी आहेत, मटण कापतात आणि आपल्याला विकतात। आणि त्यांचं जर आपण देशाच्या ह्याच्यामध्ये योगदान बघितलं, किती उद्योजक देशामध्ये मुस्लिम समाजाचे नेतृत्व किती आहे त्यांच्याकडे, त्यांना रिप्रेझेंटेशन किती आहे। या देशाची फाळणी झाल्यानंतर ज्यांनी हा निर्णय घेतला की आम्हाला या देशात राहायचंय, ज्यांनी निर्णय घेतला या देशात राहायचं नाही ते गेले, जे राहिलेत त्यांनी हे ठरवलं ना आम्हाला या देशाच्या विकासामध्ये योगदान द्यायचंय। मग ते योगदान देताना त्यांना संधी नको का द्यायला? त्यांना संधी कशी दिली जाणार? जर का आपण त्यांना संधी दिली नाही तर भल्या भल्यांचे आपल्या समाजातल्याही लोकांचे ब्रेनवॉश केले जातात। मग त्यांचे नसतील केले जात, त्यांच्यात असणारी कमी नेतृत्व, कमी नजर असणारी, कमी दूरदृष्टी असणारी जे नेतृत्व असतील ते त्यांचं नाही का करू शकणार? जर का त्यांना आपल्या देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये समाविष्ट करून घ्यायचं असेल तर आज आपण जी भूमिका मांडतो ना, आमच्या सोसायटीत एकही मुस्लिम राहत नाही, आपण सांगतो की हे, किंवा एखादा बिल्डर सांगतो आमच्याकडे आम्ही कुणाही मुस्लिमला फ्लॅट दिला नाही। आज तुम्ही मुस्लिमकडे पाहता, मुंबईमध्ये हेच तुम्हाला दिसतं की आम्हाला जैन सोसायटी असेल तर आम्हाला मराठा सुद्धा नको आहे त्या सोसायटीमध्ये, किंवा जिथं शाकाहार करत असतील तर ते म्हणतात की मांसाहार असलेलं नको आहे। याने आपण काय करतोय? म्हणजे राष्ट्र एकसंध करायला चाललोय का राष्ट्राची विभक्ती? याच्याकडे बघताना धर्म हा नंतर तयार झालाय, माणूस अगोदर तयार झाला। पहिल्यांदा हे लक्षात घेऊया की पहिली मानवता आहे आणि नंतर हे सगळं। एकदा आपण मानवतेची तत्व समजून घेतल्यानंतर विविध धर्मातले, विविध जातीचे, विविध पंथाचे, विविध विचारांचे या सगळ्या लोकांना एकत्र जाता येईल। एका तत्ववेत्याने असं म्हटलंय की जसं मगाशी देशमुख साहेबांनी सांगितलं की मला याच्यात हे दिसतंय, होय देशमुख साहेब, हा विचार तुमचा, येणारं विरोधी मत मांडायला तुम्हाला अधिकार आहे, तुम्हाला तो अधिकार मिळावा त्याच्यासाठी भलं तर आम्ही जीवदान म्हणजे प्राणाचं दान करू, का तर तुमचं मत मांडायचा तुम्हाला अधिकार असायला पाहिजे। का तर त्याच्यातच लोकशाही शाबूत, तरच मलाही माझं मत मांडता येईल। मला वाटतं इथे आपण आज थांबावं आणि हा एक खूप छान ट्रेक आपण सगळ्यांच्या हातामध्ये या पुस्तकाची एक प्रत घेऊन इथे एक फोटो काढूया, तिथं पुढे सगळे येतील त्या ह्याच्यामध्ये, आणि आजचा आपला ट्रेक आता आपण परतीच्या मार्गाला लागूया।